नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांच्यासाठी अतिशय मोठा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। खुशखबर आलेली आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंसाठी। पहा, शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती केली जात आहे। पहा, बऱ्याच महिला अंगणवाडी सेविका व मदतनीस या भरतीची खूप वाट पाहत असतात आणि आता ही प्रतीक्षा तुमची संपलेली आहे। फायनली अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी पदं मंजूर झालेली आहे। चला तर मग या सविस्तर अपडेटला सुरुवात करूया। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अंगणवाडी सेविकांसंदर्भात, मदतनीस संदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट असतात, जे काही निर्णय घेतले जातात ते तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागांतर्गत 10 एप्रिल 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये या ठिकाणी पहा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी पदं जी आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहेत। थेट शासन निर्णय आपण जाणून घेऊया, प्रस्तावना वाचणार नाहीत आपण। तर महिला व बाल विकास विभागाच्या आधिपत्याखालील आयुक्त महिला व बाल विकास विभाग पुणे, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य महिला आयोग व द चिल्ड्रन्स एड सोसायटी इत्यादी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पदांचा आढावा घेऊन माननीय या ठिकाणी पहा, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने तसेच मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महिला व बाल विकास विभागातील एकूण 9,248 पदांपैकी 744 पदे निरसित करून उर्वरित 8,504 पदांमध्ये 165 वाढीव पदे मंजूर करून विभागाची एकूण 8,669 नियमित पदे व बाह्य यंत्रणेद्वारे 2,843 भरावयाची पदे मंजूर करण्यात आलेली आहेत। तर पहा, अतिशय मोठा शासन निर्णय आहे, आनंदाची बातमी आहे। तब्बल 12 वर्षानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। इथे पाहू शकता, आता एकूण नियमित पदे किती आहेत, विभागाची पदं इथं नियमित पदांची संख्या आहे 8,669 आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारी पदं आहेत 2,843। ही पदे भरवायची आहेत आणि त्यासाठी मंजुरी देखील मिळालेली आहे। मंजूर ही पदं करण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी पहा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील मानधनी तत्वावरील अंगणवाडी सेविका यांच्यासाठी 1,10,664 व अंगणवाडी मदतनीस ताईंसाठी 1,10,664 अशी एकूण 2,21,328 पदे मंजूर केलेली आहेत। तर 2,21,328 एवढी पदे मंजूर केलेली आहेत। त्यानुसारच सुधारित आकृतिबंधास या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सुधारित आकृतिबंधापूर्वी परिशिष्ट अ मध्ये नमूद पदे निर्माण करावयाच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या विविध शासन निर्णय व शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहेत। महिला व बाल विकास विभागातील कार्यालयनिहाय मंजूर करण्यात आलेल्या एकूण 8,669 नियमित पदांचा गोषवारा परिशिष्ट 1 मध्ये दर्शवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सुधारित आकृतिबंधामध्ये नव्याने 165 वाढीव पदांना मान्यता देण्यात आलेली असून त्याबाबतचा तपशील परिशिष्ट 2 मध्ये दर्शवण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, खूप महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार आता ही पदं मंजूर करण्यात आलेली आहेत। अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांच्यासाठी ही पदं मंजूर करण्यात आलेली असून पहा, प्रत्येक पदासाठी नियमित त्याचबरोबर बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांचा जो तपशील आहे, तो सविस्तर तपशील या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। परिशिष्टानुसार परिशिष्ट अ, त्याचबरोबर वेगवेगळे परिशिष्ट आहेत आणि त्यामध्ये या ठिकाणी ह्या सर्व पदांचा तपशील दिलेला आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। अशाच पद्धतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात येणारे सर्व निर्णय पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।